श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. केवळ आध्यात्मिक विचार जर आपण करू लागलो आणि जर देशाचा विचारच आपल्या मनात नसेल, आपल्या राष्ट्राविषयीचा विचारच जर आपल्या मनात नसेल, राष्ट्र भावना जर एक आपण या ज्या राष्ट्रात राहतो त्या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत, पहिल्यांदा आपलं काहीतरी कर्तव्य आहेत, लोकांना अधिकार हवेत, परंतु कर्तव्य मात्र आपली जी आहेत नागरिक म्हणून पार पडायची, ती नकोत का करायला? म्हणून या देहाकडून देवाकडे जाताना पहिले वाटेत देश लागतो, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. या नात्याने ज्यांनी राष्ट्राचं कार्य खरं केलं, लोकांच्या जनामनातला राम जागा करण्याचं काम ज्यांनी केलं, जे मारुतीरायांचे अंशावतार होते, नवे नवे रामनवमीच्या दिवशीच ज्यांचा जन्म झाला आणि जे प्रत्यक्ष राम कृपेला पात्र झाले, नवे ज्यांनी आयुष्यभर रामाचंच दास्यत्व केलं, अशा रामदास स्वामींचा आणि दत्तात्रेयांचा दत्त संप्रदायाचा कसा संबंध आलेला आहे. दत्तात्रेयांनी जसं आपण पाहिलं एकनाथ महाराजांना जसं दर्शन दिलंय, तसं रामदास स्वामींचा आणि दत्तात्रेयांचा कसा कसा संपर्कात आलेले आहेत, कसा संबंध आलेला आहे. त्या दोन संप्रदायांनी म्हणजे स्वतः समर्थ रामदास स्वामींनी दत्तभक्ती कशी केलेली आहे, किंवा दत्त महाराजांनी त्यांना आशीर्वाद कृपा कशी केलेली आहे, आणि पुढे समर्थांनी आणि समर्थांच्या अनुयायांनी, तत्कालीन समर्थ शिष्यांनी आणि पुढे समर्थांच्या परंपरेतल्या लोकांनी सुद्धा दत्तभक्ती कशी केलेली आहे, या विषयीचा क्रमानुभाग ओळीओळीने क्रमाक्रमाने आपण आजच्या दिवशीपासून पाहणार आहोत. असं वर्णन करून ठेवलंय, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. अधिकारी असलेले रामदास स्वामी महाराज आणि दत्त महाराजांचा खूप जवळचा संबंध आलाय बरं का. म्हणजे जरी रामाचे दास आहेत, रामाची भक्ती करत आलेले आहेत, तरी दत्तात्रेयांची कृपा ही सर्व संप्रदायांच्यावर, सर्व सांप्रदायिकांच्यावरती आहे. असा भाग बघताना वारकरी संप्रदायापर्यंतचा इतिहास आपण काल थोडक्यात पाहिला, अन्य काही भागातून पाहिला. आज रामदास स्वामींचा भाग बघताना त्यावेळची स्थिती 400-450 वर्षापूर्वीची महाराष्ट्रात कशी होती, महाराष्ट्रात का संपूर्ण देशात कशी होती. कवी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी नावाचे खूप मोठे कवी होऊन गेले. फार सुंदर सुंदर काव्य त्यांनी केली, कीर्तनामध्ये म्हणण्या उपयोगी. ते म्हणतात, प्रबळ यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंकात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ वाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी, दुम दुम दुमले सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, दुम दुम दुमले सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंकात. अशा वेळी एक धीराची वाणी आली, श्री समर्थ सद्गुरु वाणी, दुम दुम दुमले सर्वत्र. सर्वत्र केवळ एकच नाद दुमदुमला आणि केवळ जनमनातला राम जागा करण्याचं काम ज्यांनी केलं ते समर्थ रामदास स्वामी. चाफळच्या मठात एक दिवशी बसलेले असताना उद्धव गोसावी, कल्याण गोसावी हे दोन्ही शिष्य बरोबर आहेत आणि ध्यानस्थितीत बसलेले असताना प्रभूंचा साक्षात्कार झाला आणि सांगणं झालं रामप्रभूंचं की मराठवाडा मार्गे, मराठवाड्याचं जे शेवटचं टोक आहे आणि अत्रिपुत्र दत्तात्रेय जिथे वास्तव्य करतात, अनसूया नंदवर्धन जिथे वास्तव्य करतात, ते अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं अतिशय आवडीचं लीला ठिकाण, लीला विग्रह असलेलं ठिकाण ते म्हणजे सह्याद्री शिखर. सह्य शिखर म्हणजेच आज ज्याला आपण माहूरगड म्हणतो, पूर्वी त्याला मातापूर असं म्हणायचे. त्या मातापूरला तुम्ही जा अशी आज्ञा रामप्रभूंची झाली. आता मातापूरला जा म्हणजे काय करा, तर वाटेमध्ये जाता जाता, पूर्वीच्या काळातला प्रवास आहे, आता आपण वाटेल तिथे वाटेल त्या वेळेला पोचू शकतो. खिशामध्ये जर पैसा असेल, जायला योग्य असं शरीर साथ देत असेल, खिशामध्ये पैशाची जोडणी असेल, तर माणूस कुठूनही कुठेही
पूर्वी काशी यात्रा म्हटल्यानंतर फार अवघड वाटायचं, पण आता सकाळी निघून माणूस मुंबईतून निघून काशीला पोचून दर्शन घेऊन, दुपारचं दर्शन घेऊन संध्याकाळी विमानाने परत मुंबईमध्ये पोचून आपल्या घरी पोचू शकतो. इतका आता सुलभ काळ झालेला आहे. पण जुन्या काळामध्ये पाहिलं तर चालत जाणं हाच व्यवहार. म्हणजे चाफळ, पुणे कोल्हापूर रोडला आपण वाटेत बघतो कराडाच्या इकडे आज चाफळ, अतिशय सुंदर मठ आहे समर्थांचा. खूप सुंदर अशी मारुतीरायांची मूर्ती पण आहे. आज्ञा झाली मराठवाडा मार्गे, मराठवाड्याचं जे शेवटचं टोक जिथून आंध्र प्रदेश पुढे सुरू होतो किनवटच्या पुढे, तिथं माहूरगड आहे, मातापूर आहे, रेणुकेचं स्थान, तिथे तुम्ही पोचा ही आज्ञा झाली. आणि वाटेत कथा कीर्तन करत 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 लोकांच्या हृदयातला राम जागा करत करत लोकांना देवाचं, देशाचं, धर्माचं ज्ञान देत देत तुम्ही माहूरगडापर्यंत पोहोचा. बघा, जेवढे जेवढे अधिकारी सत्पुरुष झाले ना, त्या सगळ्या सत्पुरुषांनी केवळ आपल्या सद्गुरूंची, आपल्या देवाची आज्ञा मान्य केली. देअर इज नो रिझन नॉट टू आस्क हाऊ अँड व्हाय. का आणि कशाला विचारायचं नाही, केवळ डू अँड डाय. फक्त करायचं आणि ते सांगतील तसंच करायचं आणि ते करत करतच आपला देह एक दिवशी शेवटी समर्पित करायचा, अर्पण करायचा. पुष्प जीवन उधळूनी घे तूच तुझला श्रीहरी, शक्ती भक्ती मुक्ती अवघी विलसते तव अंतरी, भक्ती गंगे बुडवुनी मग तृप्त करिशा रंगधरा. उगाच म्हटलेलं असतं काय, हे पुष्पजीवन तुझ्यासाठीच आहे, तूच तुझ्या चरणी उधळून घे. किती समर्पित भाव आहे. समर्थ आणि उद्धव गोसावी, कल्याण गोसावी निघाले बरं का चाफळहून. कुठं जायला? सह्याद्री शिखरावरती. कोणाची आज्ञा झाली? रामप्रभूंची आज्ञा झाली की दत्तात्रेयांचं जे लीलास्थान आहे सह्य शिखर, तिथं पोचा. आता समर्थांची स्वारी शिष्यांना घेऊन निघाली. साधारण पुण्याचा भाग सोडला, अहमदनगरचा भाग सोडला आणि नगर जिल्ह्यातून आपण ज्याला म्हणतो मराठवाड्याची कास, आष्टी, हळूहळू अंबाजोगाई, बीड, परळी, म्हणजे या मार्गाने हळूहळू समर्थांची स्वारी आता परभणीतून पुढे नांदेडकडे जायला निघाली. तिथून त्या भागातून माहूरगडकडे जायला निघाली. असं वर्णन करून ठेवलंय, वाटेत कुठेही जावं, एखादं मंदिर पाहावं, दोन शिष्य बरोबर होतेच, कल्याण गोसावी, उद्धव गोसावी. आणि रामप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे कथा संकीर्तन करून लोकांच्या हृदयातला राम जागा करावा. समर्थ कीर्तनाला उभे राहिलेत, उद्धव गोसावी, कल्याण गोसावी बरोबर उभे आहेत आणि समर्थ जमलेल्या श्रोत्यांना सांगतायत, जेथे होईल श्रीरामाच्या, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभ ते तेथ कदा राहिना, राम राम ही दोन अक्षरे, दत्त दत्त ही दोन अक्षरे, तारक अवघ्या जना, तारक अवघ्या जना, तयाची महतीन नामा विना, जेथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना, अशुभ ते तेथ कदा राहिना. जिथे जाऊ तिथे राम नामाचा, दत्त नामाचा जयघोष करत करत, भगवंत नामाचा जयघोष करत करत समर्थ आणि शिष्य क्रमाक्रमाने पोहोचतायत. कुठं पोहोचले? मजल दर मजल करत 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 मराठवाड्याचं शेवटचं टोक, जिथून पुढं आंध्र प्रदेशाची आजच्या काळात बोलायचं तर हद्द सुरू होते, त्या माहूरगडापाशी आले. मातापूरला येऊन पोहोचले. आता मातापूरला आले होते रामांच्या आज्ञेने. तिथे गेल्यावर काय घडलं? दत्तात्रेयांचं दर्शन झालं का? दत्तात्रेयांचा कृपाशीर्वाद कसा लाभला? आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.